मंडळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होते। या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना गुरुवारी 4 जूनला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे आता महायुतीचे 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाणार आहे, तर 11 मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। तसं तर सर्वच ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत केला, पण त्यात त्यांना पूर्णपणे यश मिळालं नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीला 6 मतदारसंघांमध्ये जोरदार धक्का बसलेला असताना आता त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे। सत्तेतील तिन्ही पक्ष दबाव तंत्राचा वापर करून आणि प्रचंड घोडेबाजार करून ही निवडणूक लढवत असल्याचं मवियाचे नेते सांगतात। दरम्यान प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघातील निवडणूक देखील भाजपनं बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। मवियातील ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी कुणाशीही चर्चा न करता शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे। पण ठाकरे गटाचा बी प्लॅन आधीच तयार असल्यानं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा डाव फसला। ठाकरे गटाचे संभाजीनगर महापालिकेतील गटनेते गणेश लोखंडे यांचा डमी म्हणून अपक्ष अर्ज दाखल केलेला होता, त्यामुळे डोणगावकर यांनी माघार घेताच काही मिनिटात मवियानं गणेश लोखंडे यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली। आता 18 जूनला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट विरुद्ध गणेश लोखंडे यांच्यात थेट सामना बघायला मिळणार आहे। पण संभाजीनगरमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या 10 मिनिटात हा सगळा खेळ कसा बदलला? ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी पलटी का मारली? नेमक्या त्या कशा घाबरल्या? या संदर्भात त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेली धक्कादायक माहिती काय आहे, सगळं काही या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, संभाजीनगर जालना मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीची अडचण झाली खरी, पण महायुतीत देखील सुरुवातीपासूनच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत होता। भाजपनं शिंदे सेनेची ही हक्काची जागा स्वतःकडे खेचून घेतली आणि धक्का तंत्राचा वापर करत सुहास शिरसाट यांना उमेदवारी घोषित केली। शिरसाट हे फुलंब्री नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आहेत। नगरपंचायतीच्या गेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता। सध्या ते संभाजीनगर उत्तरचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत। दरम्यान भाजपला ही जागा सोडल्यानं शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारत त्यांचे चिरंजीव समीर सत्तार यांना मैदानात उतरवलंय। त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय वातावरण तापवलंय। पण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सत्तार कुटुंबाची नाराजी दूर झाली आणि त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकारी तसंच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर केली। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पण गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत होती आणि ही मुदत संपण्याच्या काही वेळ आधीच देवयानी डोणगावकर यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली। त्या संदर्भात त्यांनी पक्षाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याला पूर्वकल्पना सुद्धा दिली नाही। या निर्णयामुळे ठाकरे गटात प्रचंड खळबळ उडालेली असताना पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश लोखंडे यांनी डमी किंवा पर्यायी उमेदवार म्हणून जो अर्ज दाखल केला होता, त्या अर्जामुळे महाविकास आघाडीची इज्जत वाचली। आमदार अंबादास दानवे यांनी लगेचच गणेश लोखंडे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली। आता संपूर्ण महाविकास आघाडी एकजुटीनं गणेश लोखंडे यांच्या विजयासाठी काम करणार असल्याचं ते म्हणालेत। तर अधिकृत उमेदवारी मिळूनही ऐनवेळी पक्षाचा विश्वासघात केल्यामुळे देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलंय। दरम्यान डोणगावकर यांनी अचानक माघार घेण्याचं नेमकं कारण काय, यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। डोणगावकर दगाफटका करणार याची कुणकुण ठाकरे गटाला आधी लागली होती, त्यामुळे त्यांनी अत्यंत गुप्तपणे गणेश लोखंडे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून ठेवला होता। त्यावर मग डोणगावकरांनी माघार घेताच महाविकास आघाडीने तातडीनं गणेश लोखंडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याचं आता ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे।
तर पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या निवडणुकीसाठी आम्हाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता। त्याच वेळी एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा अशी विनंती आपण अंबादास दानवे यांना केली होती, असा दावा त्यांनी केला। तसंच या निवडणुकीमधून अचानक माघार घेण्याची 3 महत्त्वाची कारणं डोणगावकरांनी सांगितली। पहिलं म्हणजे ही निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काहीच फायदा नव्हता। तसंच निवडणुकीचा निकाल आधीच लक्षात आला होता, त्यामुळे काही जमणार नव्हतं असं ते म्हणाले। याचं दुसरं कारण होतं ते म्हणजे मवियाकडून देवयानी डोणगावकरांचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांच्या साखर कारखाना समितीला बरखास्त करण्याची नोटीस मिळाली होती। या नोटिशीला आपण घाबरत नाही, पण आहे ते घालवायचं नाही, भाजपला कुणाला राहू द्यायचं आहे की नाही असा संतप्त सवाल देखील डोणगावकरांनी उपस्थित केला। तर मंडळी, कृष्णा पाटील डोणगावकर हे गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत। तर या कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी एक नोटीस सहकार विभागाकडून त्यांना 1 जूनला देण्यात आली होती। गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या दिलीप बनकर यांच्या एप्रिल 2025 मधील तक्रारीची दखल तब्बल 1 वर्षांनी सहकार विभागाने घेतली। चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांना शेतकरी सभासद यांच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी ती नोटीस होती। तसंच या नोटिसीबाबत 15 दिवसात खुलासा करण्यात त्यांना सांगण्यात आलं होतं। यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून सहकार विभागाला हाताशी धरत दबाव तंत्राचा वापर केल्याचं बोलले जात आहे। याशिवाय डोणगावकर यांनी निवडणुकीमधून माघार घेण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना याच विधान परिषद निवडणुकीपेक्षा जिल्हा बँकेची निवडणूक अधिक महत्त्वाची आहे। त्या निवडणुकीतील काही भविष्यातील समीकरणांमुळे त्यांनी माघार घेतल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच एकाच वेळी 2 निवडणुका लढवणं आणि दोन्हीकडे पूर्ण ताकद देणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया स्वतः कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिली आहे। बाकी या निवडणुकीत आता भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत बघायला मिळणार आहे। त्यात मतदारांचं सर्वाधिक संख्याबळ महायुतीकडे असल्याचं शिरसाट यांचा सहज विजय होईल असं दिसून येत आहे। पण अशा परिस्थितीत देखील भाजपनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आटापिटा केला होता। यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले। महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे। कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। आता या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।